नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टुडे इन दिस लेक्चर वी आर डिस्कसिंग द पॉइंट थर्मोडायनॅमिक प्रोसेस. काय बघणार आहे आपण? थर्मोडायनॅमिक प्रोसेस. मग फर्स्ट आपण डिस्कस करूया व्हॉट इज थर्मोडायनॅमिक प्रोसेस. थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणजे नेमकं काय? तर बघा, द थर्मोडायनॅमिक प्रोसेस इज ए प्रोसिजर इन विच द इनिशियल स्टेट ऑफ द सिस्टीम. आपण एखादी थर्मोडायनॅमिक सिस्टीम जर घेतली तर त्याची इनिशियल स्टेट, the initial state of the system will change to its final state. म्हणजे इनिशियल स्टेटचं कन्वर्जन तुमचं किंवा कन्वर्ट होऊन तुम्हाला कुठली स्टेट मिळते? फायनल स्टेट मिळत असेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? थर्मोडायनॅमिक प्रोसेस. अशा प्रोसिजरमुळे जर आपल्याला एखाद्या अशा प्रोसिजरमुळे सिस्टीमची इनिशियल स्टेट पासून त्याचा फायनल स्टेट पर्यंतचा जर आपल्याला चेंज मिळत असेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? थर्मोडायनॅमिक प्रोसेस. मग आता डेफिनेशन नीट समजून घ्या. बघा, आपण एक प्रत्येक वेळी घेतो तो कॉमन थर्मोडायनॅमिक सिस्टीम घेतो मी. तर इथे मी सिलेंडर घेतलाय, इथे पिस्टन यूज केलाय, पिस्टन सिलेंडर फिल विथ द गॅस. आपण काय फिल केलंय? इथे गॅस फिल केलाय. तर गॅस आपल्यासाठी कोण झाली? सिस्टीम झाली. मग आता सध्या ह्या कंडिशनला ह्या सिलेंडर मध्ये जो गॅस आहे त्या गॅसवरचा प्रेशर आहे त्याला मी म्हणतो PI, इनिशियल प्रेशर. ओके. आता सध्या हा गॅसचा जो व्हॉल्यूम आहे त्याला मी म्हणतो VI, इनिशियल व्हॉल्यूम. आता सध्या जो टेम्परेचर आहे त्याला मी म्हणतो TI. ओके. आता आपण काय केलं? एक्सटर्नल हीट ऍड केली ह्या सिस्टीम मध्ये. त्याच्यामुळे हा गॅस काय झाला? सपोज आपण असं कन्सिडर करूया की गॅस काय झाला? एक्सपांड झाला. त्याच्यामुळे पिस्टन वरती पुश झाला, वरती ढकलला गेला. म्हणजेच काय झालं? तर हे जे प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर हे जे पॅरामीटर्स आहेत, हे जे व्हेरिएबल्स आहेत ते चेंज झाले. म्हणजे ही तुमची होती इनिशियल स्टेट, त्याला मी काय म्हणतो? फर्स्ट स्टेट. त्याला आपण काय म्हणूया? इनिशियल स्टेट. आणि ही फायनल स्टेट म्हणजे त्याला तुम्ही म्हणतो सेकंड स्टेट. मग आता पॅरामीटर्स चेंज झाले. मग फायनली काय झालं? तर फायनली प्रेशर आला PF, व्हॉल्यूम झाला VF आणि टेम्परेचर झाला TF. हे कुणाचं आहे? तर सिस्टीमचा प्रेशर, सिस्टीमचा व्हॉल्यूम आणि सिस्टीमचा टेम्परेचर. तर हे चेंज झाले. म्हणजेच एखाद्या सिस्टीमचं जर इनिशियल स्टेटचं कन्वर्जन फायनल स्टेट मध्ये होताना जी प्रोसेस घडून येते, म्हणजे आपण इथे हीट ऍड केलं, इथे गॅस एक्सपांड झाला, त्याने वर्क डन केलं, तर ही एक प्रोसेस आहे. आणि ही जर प्रोसेस असेल तर त्याच प्रोसेसला काय म्हणतात? थर्मोडायनॅमिक प्रोसेस. लक्षात आलं? The thermodynamic process is a procedure in which the initial state of the system change to its final state. म्हणजे हा इनिशियल स्टेट आपल्याला डिस्क्राइब केला आपण आणि त्याचं कन्वर्जन झालं. तो कन्वर्ट झाला कुठे झाला? तर सेकंड स्टेट मध्ये म्हणजे फायनल स्टेट मध्ये. तर हे त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल व्हॉट इज थर्मोडायनॅमिक प्रोसेस. आता मी काय म्हटलं? ह्या फर्स्ट स्टेट हा जो होता ह्याच्यामध्ये आपण हीट ऍड केली. काय ऍड केली? हीट ऍड केली. मग हीट ऍड केल्यामुळे झाला काय? तर हा गॅस एक्सपांड झाला. काय झालं? एक्सपांड. आणि हा पिस्टन वरती गेला म्हणजे काय झालं? वर्क डन झालं. मग आता वर्क डन झालं आपल्याला माहितीये. काय झालं? वर्क डन झालं. मग आता हे हीट पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? हे वर्क डन पॉझिटिव्ह का निगेटिव्ह हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहे. जर आपण सराउंडिंग मधून सिस्टीमला हीट देत असेल तर पॉझिटिव्ह, सिस्टीम सराउंडिंगला हीट देत असेल तर निगेटिव्ह. जर सिस्टीम सराउंडिंगवर म्हणजे पिस्टनला वर ढकलतोय म्हणजे झालेलं वर्क डन काय? पॉझिटिव्ह. पण पिस्टनच आतमध्ये ढकलला गेला आणि हा गॅस जर कॉम्प्रेस केला म्हणजेच काय? तर सराउंडिंगने सिस्टीमवर वर्क केलं तर ते तुम्ही काय घेणार आहे? निगेटिव्ह. तर हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहे. तर इथे तुम्हाला कळालं असेल ही थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणजे नेमकं काय ते. आता आपण जर सपोज एक्सटर्नल हीट ह्या सिस्टीम मध्ये ऍड करत असेल आणि जर सपोज आपल्याला सडनली एक्सपान्शन झालं, ह्या गॅसचं सपोज सडनली एक्सपांड झालं, तर सडनली एक्सपान्शन जर झालं तर आपल्याला फक्त ही इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेटच मिळेल. म्हणजे ही थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियमची कंडिशन होऊ शकत नाही. हे पण आपण लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केलं. मग हीच प्रोसिजर आपल्याला अंडर थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम मध्ये करायचं आहे. बरोबर आहे? मग त्यासाठी ही जी आपण हीट सिस्टीम मध्ये ऍड करणार आहे ती स्लोली, व्हेरी स्लोली ऍड करणार आहे. मग इथे आपण थोडी 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 हीट ऍड करत गेलं की हा पिस्टन थोडा 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 वर वर जाईल.
म्हणजेच इथे आपल्याला इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट असं जे कन्व्हर्जन मिळेल ते कसं मिळेल, इन्फानाइटली स्लोली. मग हे जर इन्फानाइटली स्लोली जर ही प्रोसिजर होत असेल तर त्याला म्हणतात क्वासी स्टॅटिक. त्या प्रोसेसला काय म्हणतात, क्वासी स्टॅटिक प्रोसेस. काय म्हणतात त्याला, क्वासी स्टॅटिक प्रोसेस. मग क्वासी स्टॅटिक प्रोसेस ह्याचा अर्थ नेमका काय बघा, तर क्वासी म्हणजे नियरली आणि स्टॅटिक म्हणजे ऍट रेस्ट. आपण ज्याला म्हणतो ना इलेक्ट्रोडायनॅमिक्स म्हणजेच काय, तर स्टडी ऑफ मोशन, इलेक्ट्रॉनचा मोशन मधला स्टडी. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे स्टडी ऑफ चार्ज ऍट रेस्ट. लक्षात येतं. मग स्टॅटिकचा अर्थ काय असतो, ऍट रेस्ट. ऍट रेस्टचा अर्थच काय तुम्ही घेणार इथे, इक्विलिब्रियम मध्ये. म्हणजे सडनली एक्सपान्शन होणार नाही, हळू वर गेला इक्विलिब्रियम मध्ये आला, परत आपण प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर मेजर केला, परत थोडीशी हीट ऍड केली, थोडा वर गेला, परत इक्विलिब्रियमला आला. तर असं जर इन्फानाइटली स्लोली एखादी प्रोसेस एकदम स्लोली घडत असेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, क्वासी स्टॅटिक प्रोसेस. काय म्हणणार आहे, क्वासी स्टॅटिक प्रोसेस. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणजे नेमकं काय आणि क्वासी स्टॅटिक प्रोसेस म्हणजे काय. तर आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये आता डिस्कस करायचंय ते म्हणजे व्हॉट इज पाथ फंक्शन अँड व्हॉट इज स्टेट फंक्शन. पाथ फंक्शन म्हणजे काय आणि स्टेट फंक्शन म्हणजे काय. तर बघा लक्षात घ्या, मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल नक्की पाथ फंक्शन कशाला म्हणायचं आणि स्टेट फंक्शन कशाला म्हणायचं. आपण इथे समजा एखादं शहर आहे किंवा एखादं गाव आहे ए आणि इथे बी हे दुसरं गाव आहे. ओके, आपल्याला ह्या ए पोझिशन पासून बी पोझिशनला जायचंय, म्हणजे ह्या शहराकडून ह्या शहराकडे जायचंय, ए कडून बी कडे, किंवा ए ह्या गावापासून बी ह्या गावापर्यंत जायचं आपल्याला. मग आता हे होत असताना काय झालंय बघा, 3 रोड आहेत, 3 मार्ग आहेत, 3 वेज आहेत की ज्याने आपण ए पासून बी कडे जाऊ शकतो. एक वे होता तो म्हणजे असा डायरेक्ट सरळ रोड होता आणि हे डिस्टन्स होतं सपोज 50 किलोमीटर. ओके, दुसरा रोड असा होता, किती होता तर 100 किलोमीटर. आणि दुसरा रोड हा असा होता, तो होता 200 किलोमीटर. असं घेतो मी. तर हे तुमच्या लक्षात आलं, ए पासून बी पर्यंत जायला 3 रोड आहेत. म्हणजे ह्या ए गावापासून बी गावापर्यंत जाण्यासाठी किंवा ए सिटी पासून बी सिटी पर्यंत जाण्यासाठी 3 रोड आहेत. एक 50 किलोमीटरचा आहे, एक 100 किलोमीटरचा आहे आणि दुसरा 200 किलोमीटरचा आहे. मग आता इथे मी 2 फिजिकल क्वांटिटी घेतो, एक म्हणजे डिस्टन्स, ओके, आणि दुसरा डिस्प्लेसमेंट. हा 2 फिजिकल क्वांटिटी घेतल्या, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. मग आता बघा, डिस्टन्स म्हणजेच काय, तर ऍक्च्युअल द पार्टिकल ट्रॅव्हल द ऍक्च्युअल पाथ. मग हा जो ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल केलाय, टोटल पाथ, त्यालाच आपण काय म्हणतो, डिस्टन्स. आणि ही आपल्याला माहिती आहे कुठली क्वांटिटी आहे, स्केलर क्वांटिटी. ह्याला डायरेक्शनची गरज नाही. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय, द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द 2 पॉइंट्स किंवा द डिफरन्स बिटवीन 2 पोझिशन, 2 पोझिशन मधला डिफरन्स, ह्यालाच काय म्हणतो आपण, डिस्प्लेसमेंट. आणि डिस्प्लेसमेंट कुठली क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी, ज्याला डायरेक्शनची गरज असते. ओके, आता इथे हा फर्स्ट रोड आहे, हा सेकंड रोड आहे आणि हा थर्ड रोड आहे. बघा, फर्स्ट रोडने गेला तर किती डिस्टन्स ट्रॅव्हल झालं, 50 किलोमीटर. सेकंड रोडने गेलो तर किती डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल, 100 किलोमीटर. थर्ड रोडने गेलो तर किती डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल, 200 किलोमीटर. म्हणजे तुमचा रोड चेंज झाला की तुमचा डिस्टन्स काय होतं, चेंज होतोय. पण व्हॉट अबाउट डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट नेमकं काय, तर डिस्प्लेसमेंट म्हणजे इनिशियल पोझिशन मायनस फायनल पोझिशन. म्हणजे पोझिशनचा पी लिहितो, पीबी मायनस पीए, फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन, ह्यालाच आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट. ह्याला काय म्हणणार आहे आपण, डिस्प्लेसमेंट. मग तो कुठल्या डिस्टन्सने, कुठल्या रोडने गेला ह्याला काय महत्व नाही, तुमची इनिशियल पोझिशन काय आणि फायनल पोझिशन काय हेच फक्त महत्वाचं आहे इथे. मग फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन, मग जर ते केलं तर तुमचं आन्सर किती येतं, 50 किलोमीटर येते. मग तुम्ही फर्स्ट रोडने जा, सेकंड रोडने जा, नाही तर थर्ड रोडने जा, डिस्प्लेसमेंट मात्र काय राहते, सेम राहते. चेंज होतोय का, नाही.
म्हणजेच काय, इफ द पाथ इज चेंज द डिस्टन्स इज चेंज. म्हणजे हा डिस्टन्स काय झाला, पाथ फंक्शन झाला. कुठला फंक्शन झाला, पाथ. मीन्स इट डिपेंडिंग ऑन द पाथ. आणि डिस्प्लेसमेंट कशावर डिपेंड आहे, इट डिपेंडिंग ऑन इनिशियल अँड फायनल पोझिशन, ज्यालाच आपण थर्मोडायनेमिक मध्ये इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट म्हणतो. म्हणजे हे डिस्प्लेसमेंट ऍक्च्युअल म्हणजे थर्मोडायनेमिकच्या भाषेत म्हणायचं झालं तर हा स्टेट फंक्शन आहे. हा कुठल्या फंक्शन मध्ये, स्टेट. फक्त ह्या इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेटवर डिपेंड आहे. आणि डिस्टन्स मात्र कशावर डिपेंड आहे, इट डिपेंडिंग ऑन द पाथ. म्हणजे हा काय झाला, पाथ फंक्शन, आणि हा झाला स्टेट फंक्शन. मग पाथ फंक्शन आणि स्टेट फंक्शन यांच्यामधला डिफरन्स तुम्हाला समजला असेल. तर आता आपण काय करूया, वर्क त्याच्यानंतर हीट, ह्या दोन ज्या थर्मोडायनामिक प्रोसेस मध्ये आपण यूज करणार आहे, म्हणजे वर्क डन बाय द सिस्टीम ड्युरिंग द थर्मोडायनामिक प्रोसेस अँड हीट ॲडेड इन द सिस्टीम ड्युरिंग द थर्मोडायनामिक प्रोसेस आर पाथ फंक्शन और स्टेट फंक्शन. म्हणजे वर्क आणि हीट हे दोघं सुद्धा पाथ फंक्शन आहेत का वर्क फंक्शन, सॉरी, का स्टेट फंक्शन आहे, हे आपण फाइंड आउट करणार आहे. मग फर्स्ट आपण बघूया वर्क डन. तर आता आपल्याला माहिती आहे, आपण सिलेंडर घेतो, सिलेंडर मध्ये गॅस फिल केलेला असतो, पिस्टन. मग त्याच्यामध्ये स्लोली हीट ऍड केली तर गॅस एक्सपांड होईल. हीट जर कमी केली सिस्टीम मधून, जर हीट सराउंडिंग मध्ये गेले तर गॅस कॉम्प्रेस होईल, म्हणजे पिस्टन खाली येईल. म्हणजे हीट पॉझिटिव्ह निगेटिव्ह असू शकते. सिमिलरली वर्क डन सुद्धा काय असू शकतं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. तर ते ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. मग आपण डायरेक्ट आता काय करणार आहे, आपण पीव्ही डायग्राम घेणार आहे, इंडिकेटर डायग्राम. कुठली घेणार आहे, इंडिकेटर डायग्राम. ओके. मग बघा, मी इथे इंडिकेटर डायग्राम ड्रॉ करतो. तर मी ग्राफ घेतला प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम. काय घेतला, प्रेशर वर्सेस व्हॉल्यूमचा. आणि प्रोसेस सपोज ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर चालू आहे. ओके, टेम्परेचर चेंज होत नाही. मग असं असताना मला इथे एक इनिशियल स्टेट मिळाली. सपोज ही काहीतरी इनिशियल स्टेट आहे, त्याला मी फर्स्ट स्टेट म्हणतो. काय म्हणतो, फर्स्ट स्टेट. ओके. आता ह्या फर्स्ट स्टेटच्या वेळी प्रेशर किती आहे, P1. आणि ह्या फर्स्ट स्टेटच्या तिथला व्हॉल्यूम किती आहे, V1. आणि मला इथे सेकंड स्टेट मिळाला, सेकंड स्टेट. त्यावेळी ह्या सेकंड स्टेट ज्यावेळी त्यावेळी प्रेशर किती आहे, तर प्रेशर आहे P2 आणि व्हॉल्यूम किती आहे, V2. ओके. आता सिमिलर ग्राफ काढतो मी, सिमिलर ग्राफ, काही चेंज नाही, प्रेशर वर्सेस व्हॉल्यूमचा. आणि तिसरा सुद्धा सिमिलर ग्राफ काढतो, प्रेशर वर्सेस व्हॉल्यूमचा. एक्सप्लेनेशन मी करतो ह्याचं. इथे जी इनिशियल स्टेट आहे तीच इनिशियल म्हणजे फर्स्ट कंडिशन घेतली मी, फर्स्ट स्टेट, ज्यावेळी प्रेशर किती आहे, P1, व्हॉल्यूम किती आहे, व्हॉल्यूम आहे V1. इथे सेकंड स्टेट आहे, बरोबर तीच सेकंड स्टेट इथे घेतो मी, सेकंड स्टेट, म्हणजे त्यालाच आपण फायनल स्टेट म्हणतो. फायनल स्टेटचा प्रेशर किती आहे, सपोज P2, व्हॉल्यूम किती आहे, V2. म्हणजे तुमच्या लक्षात आले, जे फर्स्ट ग्राफ मध्ये ड्रॉ केले तेच मी सेकंड ग्राफ मध्ये ड्रॉ केले. आता तेच मी थर्ड ग्राफ मध्ये पण ड्रॉ करतो. आता इथे ही इनिशियल स्टेट, ज्याला आपण फर्स्ट स्टेट म्हणतो, आणि ही सेकंड स्टेट. ओके. इथला प्रेशर P1, इथला प्रेशर P2, इथला व्हॉल्यूम V1, इथला व्हॉल्यूम V2. तर तिन्हीकडे मी सेम ग्राफ ड्रॉ केलाय. ओके. आणि मी आता तुम्हाला कशाबद्दल डिस्कशन करणार आहे, द वर्क डन ड्युरिंग द थर्मोडायनामिक प्रोसेस. आपण कशाबद्दल डिस्कशन करणार आहे, वर्क डन ड्युरिंग द थर्मोडायनामिक प्रोसेस इज ए पाथ फंक्शन और ए स्टेट फंक्शन. मग वर्क डन थर्मोडायनामिक प्रोसेस मध्ये जो वर्क डन घडून येतोय तो पाथ फंक्शन मध्ये का स्टेट फंक्शन मध्ये, म्हणजे तो पाथवर डिपेंड आहे का फक्त तो इनिशियल आणि फायनल स्टेटवर डिपेंड आहे, हे आपण आता शोधणार आहे. मग आता बघा, सपोज मी असं म्हटलं, ह्या सुरुवातीच्या ग्राफ मध्ये इथे आपल्याकडे सिलेंडर आहे आणि हा पिस्टन, इथे गॅस फिल केलेला आहे. ओके. आता मी काय करतोय, स्लोली, व्हेरी व्हेरी स्लोली, म्हणजे इन्फानाइटली स्लो, लक्षात येते, एकदम स्मॉल स्मॉल अमाऊंटने हीटची व्हॅल्यू काय करतोय, इन्क्रीज करतोय. कारण की ही सिस्टीम मध्ये जर आपण इन्फानाइटली स्लोली जर हीट ऍड करत गेलो तर स्लोली तुमचा व्हॉल्यूम काय होत जाईल, इन्क्रीज होत जाईल.
आणि स्लोली इन्क्रीज होतं, ह्याचा अर्थ प्रत्येक वेळी तुमचं जो सिस्टीम आहे तो थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये, म्हणजे मला असे इन्फानाइट नंबर्स ऑफ पॉइंट्स मिळतील अंडर इक्विलिब्रियम कंडिशन्स. आणि मी ह्याला जर असं ह्या सगळ्या पॉइंट मधून जर एखादी लाईन पास केली आणि फर्स्ट स्टेट आणि सेकंड स्टेट म्हणजे इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट जर जॉईन केला, तर मला हा जो मिळालाय तो ऍक्च्युअल पाथ आहे. तो म्हणजेच कोण आहे? पाथ आहे. लक्षात आलं? मग ह्या पाथच्या अंडरचा जर एरिया मेजर केला मी, एरिया अंडर द पाथ किंवा एरिया अंडर द कर्व हा जर मेजर केला, तर हा एरिया ची व्हॅल्यू आली सपोज A1, आणि तो A1 म्हणजेच कोण आहे? तर वर्क डन. इथे जे पिस्टन वर जाण्यासाठी ह्या गॅसने जो वर्क डन केलाय तो आपल्याला मिळाला. म्हणजे इथे वर्क डनची व्हॅल्यू काय मिळाली मला? A1. काहीतरी व्हॅल्यू असं कन्सिडर करा, तुम्हाला लक्षात येतं. आता ह्या सेकंड कंडिशन मध्ये मी असं करतो, इनिशियली काय झालं, तुमचा जो प्रेशर होता, म्हणजे आता इथे ह्याला मी पाहिजे तर नाव देतो A, आणि इथे एक सेकंड स्टेट घेतो B, आणि सॉरी ठीक आहे, इथे घेतो B आणि इथे घेतो मी C. मग सुरुवातीला काय झालं, व्हॉल्यूम इन्क्रीज झाला, सिस्टीमचा व्हॉल्यूम इन्क्रीज झाला, पण प्रेशर मात्र सेम राहिला. म्हणजे तुमचा स्टेट चेंज झाला, स्टेट A टू स्टेट B, म्हणजे ह्या स्टेट पासून B स्टेट पर्यंत चेंज झाला. पण हा चेंज होत असताना तुमचा व्हॉल्यूम इन्क्रीज झालाय, पण प्रेशर मात्र कसा राहिलाय? कॉन्स्टंट राहिलाय. कसा राहिलाय? कॉन्स्टंट. लक्षात आलंय? नंतर काय झालं, द स्टेट इज अगेन चेंज फ्रॉम B टू C. B टू C असा चेंज झाला. म्हणजे इथे झालं काय, प्रेशर कमी झाला, पण व्हॉल्यूम मात्र काय राहिला? कॉन्स्टंट राहिला. ओके, म्हणजे हा चेंज मिळाला. बघा, मी फर्स्ट स्टेट पासून सेकंड स्टेट पर्यंत येताना मगाशी ह्या पाथने आलो. आता फक्त मगाशी जे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचं सांगितलेलं तेच. आता फक्त फर्स्ट स्टेट पासून सेकंड स्टेट पर्यंत येताना दोन वेळा चेंजेस झाले. एक म्हणजे ऍट कॉन्स्टंट प्रेशर आणि दुसरा ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. असे दोन चेंजेस झाले. पण मी आलो कुठून? फर्स्ट स्टेट कडून सेकंड, जे सुरुवातीला होतं तसंच, फक्त पाथ चेंज झाला. त्याच्यामुळे आता ह्याच्या अंडरचा जर एरिया आपण मेजर केला, एरिया अंडर द कर्व हा जर मेजर केला, तर इथे मिळणारा एरिया हा नक्कीच A1 पेक्षा डिफरंट असेल. म्हणून मी त्याची व्हॅल्यू काय घेतली? A2. म्हणजे इथे वर्क डनची व्हॅल्यू मला काय मिळाली? पहिल्या केस पेक्षा डिफरंट मिळाली. काय मिळाली? डिफरंट. आता मी थर्ड केस घेतो. थर्ड केस मध्ये काय केलं, इनिशियली ह्या फर्स्ट स्टेटला मी नाव दिलं तर A. ओके, आता ह्या स्टेटला नाव देतो मी D, आणि हा स्टेट आहे आपला C. लक्षात आलं? मग इनिशियली व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, पण प्रेशर मात्र काय झालं? कमी झाला. म्हणजेच स्टेट A चेंज टू स्टेट D. लक्षात आलं? नंतर इथून पुढे तुमचा प्रेशर कॉन्स्टंट आहे. प्रेशर कोण आहे? कॉन्स्टंट आहे, पण व्हॉल्यूम काय झालाय? इन्क्रीज झालाय अप टू, म्हणजे B स्टेट चेंज टू C स्टेट. म्हणजे इथे आपल्याला चेंज इन स्टेट मिळाला, फर्स्ट इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट. पण तिथे काय झालं? पहिलं ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, नंतर ऍट कॉन्स्टंट प्रेशर, असा आपल्याला चेंज मिळाला. म्हणजे हा पाथ वेगळा. आता ह्या पाथच्या अंडरचा जर एरिया मेजर केला, तर हा एरिया A1 A2 ह्यांच्यापेक्षा डिफरंट येईल. म्हणजेच काही A3. म्हणजे इथे वर्क डन आपल्याला काय मिळाला? A3. लक्षात आलं? मग आता तुमच्या लक्षात आलं असेल, हेच तिन्ही ग्राफ मी कंबाईन मध्ये ड्रॉ करतो. प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम, इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट. इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट तिन्ही केस मध्ये चेंज झाला नाही. पण फर्स्ट केस मध्ये तुमचा जो पाथ होता तो असा होता, त्याच्यामुळे वर्क डन किती आला? A1. सेकंड कंडिशन मध्ये तुमचा पाथ असा होता, बरोबर? सेकंड केस मध्ये, त्याच्यामुळे तुमचं वर्क डन किती आलं? तर वर्क डन आलं A2. थर्ड केस मध्ये तुमचा पाथ कसा होता? असा होता, त्याच्यामुळे A B C D. पहिला पाथ होता A टू C. ओके, दुसरा पाथ होता A टू B B टू C. तिसरा पाथ होता A टू D D टू C. म्हणजे पाथ चेंज झाला की वर्क डनची व्हॅल्यू वेगवेगळी आली. म्हणजे तिन्ही केस मध्ये वर्क डनची व्हॅल्यू डिफरंट आली. म्हणजे ह्याचाच अर्थ वर्क डन कशावर डिपेंड आहे? वर्क डन इज डिपेंडिंग ऑन द पाथ. कशावर डिपेंड येतो? पाथ. म्हणजे वर्क डन ड्युरिंग द थर्मोडायनामिक प्रोसेस इज अन पाथ फंक्शन. हा कुठला फंक्शन आहे? पाथ फंक्शन मध्ये असतो. तर हे तुम्हाला समजलं असेल. तर आता आपण बघूया व्हॉट इज अबाउट हीट. हीट बद्दल बघूया.
ओके, तर हे समजलं असलं तर पहिलं नोट डाऊन करून घ्या. हे ग्राफ काढा, तुम्ही स्क्रीनशॉट मारा आणि नोट डाऊन करून घ्या. आता आपण बघूया हीट ऍडिंग ड्युरिंग द थर्मोडायनॅमिक प्रोसेस. हीट ऍडिंग ड्युरिंग द थर्मोडायनॅमिक प्रोसेस. एखादी थर्मोडायनॅमिक प्रोसेस चालू आहे आणि ती प्रोसेस कशामुळे चालली, तर तुम्ही सिस्टीम मध्ये हीट ऍड करताय सराउंडिंग मधून. मग ती जी हीट आहे ती पाथ फंक्शन आहे का स्टेट फंक्शन आहे, हे आपल्याला काय करायचंय, प्रूव्ह करायचंय. मग आता आपली थर्मोडायनॅमिक सिस्टीम घेऊया. सिलेंडर filled with the gas and it has a massless frictionless movable piston. ओके, मग आता हा मुव्हेबल पिस्टन आहे. आता ही जी कंडिशन आहे, ही स्टेट आहे, ह्याला आपण इनिशियल स्टेट कन्सिडर करूया. ह्या इनिशियल स्टेटचा प्रेशर आहे सपोज P1, त्याला मी फर्स्ट स्टेट म्हणतो. फर्स्ट स्टेट प्रेशर आहे P1, व्हॉल्यूम किती आहे V1 आणि टेम्परेचर किती आहे T1. तर हे त्याची इनिशियल स्टेट आहे. कुठली स्टेट आहे, इनिशियल स्टेट. आता काय करतो मी, फर्स्ट स्टेट. आता मी काय करतो, ह्या सिस्टीमला सराउंडिंग मधून हीट सप्लाय करतो. सराउंडिंग मधून हीट सप्लाय करतो म्हणजे मी बर्नरचा हेल्प घेतो आणि बर्नरने डेल्टा क्यू अमाऊंट ऑफ हीट काय केली, ऍड केली. मग हीट ऍड केली ह्याचाच अर्थ काय झाला, तर गॅसचं टेम्परेचर वाढलं. टेम्परेचर वाढलं म्हणजे इंटरनल एनर्जी वाढली. त्याचबरोबर गॅस काय झाला, एक्सपांड झाला म्हणजे गॅसने काय केला, वर्क डन केला, पिस्टनला वरती ढकललं. मग आता जी आपल्याला फायनल स्टेट मिळाली, ज्याला आपण सेकंड स्टेट म्हणतो, तर ते सेकंड स्टेट त्याचा प्रेशर किती आहे, तर त्याचा प्रेशर आहे P2, व्हॉल्यूम किती आहे V2, टेम्परेचर किती आहे T2. मग आता आपल्याला इथे चेंज मिळाला फर्स्ट स्टेट टू सेकंड स्टेट. पण हा चेंज करत असताना आपण केलंय काय, तर बघा नीट तुमच्या लक्षात येईल की इथे जी हीट ऍड करतोय ती स्लोली ऍड केली, जेणेकरून ही प्रोसेस अंडर थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम मध्ये झालं पाहिजे. म्हणजे मेकॅनिकल इक्विलिब्रियम आणि थर्मल इक्विलिब्रियम ह्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत. ह्या दोन्ही कंडिशन झाल्या पाहिजेत थर्मल इक्विलिब्रियमच्या आणि मेकॅनिकल इक्विलिब्रियमच्या, ह्यांच्या अंडर ही प्रोसेस केली. म्हणून आपण ही हीट ऍड करताना काय केलं, स्लोली ऍड केलं. त्याच्यामुळे गॅस एक्सपांड झाला आणि आपल्याला काय मिळालं, पॉझिटिव्ह वर्क मिळाला. काय मिळाला, पॉझिटिव्ह वर्क. मग हीट जर आपण स्लोली ऍड करत असेल, ओके, तर इथे जी प्रोसेस झाली ती स्लोली झाल्यामुळे आपण जर इंडिकेटर डायग्राम काढली तर ती इंडिकेटर डायग्राम काय होईल, तर ही फर्स्ट स्टेट मिळेल तुम्हाला. ओके, प्रेशर वर्सेस व्हॉल्यूमचा इथे आपल्याला फर्स्ट स्टेट मिळेल. आणि आपण जशी हीट ऍड करत जाऊ तसं काय होत जाईल, तर व्हॉल्यूम वाढत जाईल आणि गॅसवरचा प्रेशर हा काय होत जाईल, व्हॉल्यूम इन्क्रीज होत जाईल आणि प्रेशर तुमचा काय होत जाईल, डिक्रीज. म्हणजे तुम्हाला असे नंबर ऑफ पॉइंट्स मिळतील आणि एका पॉइंटला तुम्हाला काय मिळेल, ही सेकंड स्टेट मिळेल, सेकंड स्टेट. मग ह्याला जर आपण ड्रॉ केला तर हा झाला आपला ऍक्च्युअल पाथ आणि ह्या पाथच्या अंडरचा जर एरिया मेजर केला तर तो झाला वर्क डन. म्हणजे ह्या केसमध्ये तुमचा वर्क डन हा पॉझिटिव्ह असेल आणि ग्रेटर दॅन 0 असेल. काय असेल, ग्रेटर दॅन 0. आणि हीट आपण सराउंडिंग मधून सिस्टीम मध्ये ऍड करतो, ह्याचा अर्थ तुमचं हीट सुद्धा काय असेल, पॉझिटिव्ह, आणि ती पण काय असेल, ग्रेटर दॅन 0. लक्षात आलं, ओके. आता ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं की हीट ऍड करत गेलो की तुमचा प्रेशर काय होत जातोय, कमी कमी होत जातोय, व्हॉल्यूम इन्क्रीज होत जातोय, त्याच्यामुळे वर्क डन हा पॉझिटिव्ह मिळतोय. म्हणजे ह्या पहिल्या डिस्कशन वरून तर आपलं क्लिअर झालंय की हीट ऍड केल्यामुळे आपल्याला वर्क डन मिळतंय. ओके, म्हणजेच हा पाथ फंक्शन मध्ये, कुठल्या फंक्शन मध्ये, पाथ फंक्शन. पण आता आपण कंपॅरेटिव्हली बघणार आहे. काय बघणार आहे, कंपॅरेटिव्हली. आता आपण जर सपोज एखादा सिस्टीम घेतली, बघा इथे मी वॉल जी ड्रॉ केली, ही वॉल इन्सुलेटेड वॉल आहे. इन्सुलेटेड वॉलचा अर्थ काय होतो, द वॉल डज नॉट अलाव द हीट बिटवीन सराउंडिंग अँड सिस्टीम. सराउंडिंग आणि सिस्टीम मध्ये कुठलाही हीट ट्रान्सफर होत नाही, अशी इन्सुलेटेड वॉल आहे. म्हणजे आतली एनर्जी बाहेर जात नाही, बाहेरची आतमध्ये येत नाही. ओके, आता ह्या आतला जो व्हॉल्यूम आहे त्याचे 2 इक्वल पार्ट्स केले, म्हणजे 2 कंपार्टमेंट्स तयार केले आणि मी इथे गॅस फिल केलाय. आता हा गॅस जो आहे ती आपली ऍक्च्युअल सिस्टीम आहे आणि त्या ऍक्च्युअल सिस्टीमची इनिशियल स्टेट काय,
तर त्याची इनिशियल स्टेट म्हणजे इथे जी इनिशियल स्टेट आहे तीच, म्हणजेच काय, तर त्याचा प्रेशर आहे P1, व्हॉल्यूम आहे V1 आणि टेम्परेचर आहे T1. ओके, तर ही त्याची इनिशियल स्टेट आणि ही इनिशियल स्टेट दोन्ही सुद्धा सेमच आहे. लक्षात येत आहे? ओके, आता हा मधला जो कंपार्टमेंट आहे ज्याच्यामुळे हा आतला व्हॉल्यूम जो होता तो दोन इक्वल पार्ट मध्ये, म्हणजे इथे जेवढा व्हॉल्यूम आहे तेवढ्याच व्हॉल्यूम मध्ये हा डिवाइड झाला. आता तुम्ही म्हणत असाल ह्या कंपार्टमेंट मध्ये काय, तर ह्या कंपार्टमेंट मध्ये कुठलाही मॅटर नाही, म्हणजे हा व्हॅक्यूम आहे. कोण आहे? हा व्हॅक्यूम आहे. त्याच्यामुळे ह्याचा आपल्याला काही संबंध येत नाही, फक्त आपण ह्याचाच विचार केला, ह्या सिस्टीमचा. ह्या सिस्टीम मध्ये जो गॅस आहे, म्हणजे हा जो गॅस आहे त्याच्यावरचा प्रेशर किती आहे P1, त्याचा व्हॉल्यूम किती आहे V1, त्याचा टेम्परेचर किती आहे T1. म्हणजे ही जी इनिशियल कंडिशन आहे आणि ही इनिशियल कंडिशन ह्या दोन्ही केस मधल्या सेमच आहे. लक्षात आलं? ओके, आता काय केलं, हा कंपार्टमेंट काढून घेतला आपण. जसा हा ब्रेक केला, जसा आपण काढून घेतला कंपार्टमेंट, सडनली लगेच क्विकली काय झाला, हा गॅस एक्सपांड झाला. कारण की गॅसची प्रॉपर्टी, इट ऑक्युपाय द होल व्हॉल्यूम ऑफ द कंटेनर. मग हा कंटेनर म्हणूया, कंपार्टमेंट म्हणूया, हा आपण काढून घेतल्याबरोबर हा जो मधला जो कंपार्टमेंट होता, मधला जो काय म्हणू आपण डिवायडर होता, तो काढून घेतल्या घेतल्या हा गॅस काय झाला, सडनली एक्सपांड झाला. सडनली एक्सपांड झाला, पण कुठली हीट ट्रान्सफर, आता इथे गॅस का एक्सपांड झाला, कारण की इथून आपण हीट ऍड करत होतो, पण इथे कुठलीही हीट ऍड करत नाही ना, म्हणजे डेल्टा क्यू काय, 0. आपण हीट ऍड केली नाही तरी सुद्धा गॅस काय झाला, एक्सपांड झाला. आणि एक्सपांड झाल्यामुळे आता त्याची आता सध्याच्या स्टेटचा प्रेशर किती आहे P2, व्हॉल्यूम किती आहे V2, टेम्परेचर किती आहे T2. लक्षात आलं? मग आता इथे बघा, नीट विचार करा, इथे आपण हीट ऍड करत होतो त्याच्यामुळे गॅसचं टेम्परेचर इन्क्रीज होत होतं ना, टेम्परेचर मध्ये चेंज मिळत होता. पण इथे आपण हीटच ऍड करत नाही, कारण की ही इन्सुलेटेड वॉल आहे. फक्त झालं काय, तर हा कंपार्टमेंट काढून घेतला आपण, काढून घेतल्या घेतल्या तो सडनली एक्सपांड झाला. म्हणजे ह्याचा अर्थ इथला टेम्परेचर म्हणजे इनिशियल टेम्परेचर आणि फायनल T1 आणि T2 हा सेमच आहे. T1 इज इक्वल टू T2. मग टेम्परेचर जर बदलला नसेल तर ह्याचा अर्थ इंटरनल एनर्जी चेंज झाली का, तर इंटरनल एनर्जी सुद्धा चेंज झाली नाही, म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू 0. मग डेल्टा Q0 आहे, डेल्टा U0 आहे. मग बघा, थर्मोडायनॅमिक्सचा फर्स्ट लॉ आपल्याला माहिती आहे काय असतो, डेल्टा क्यू हीट ऍडेड इन द सिस्टीम is equal to some amount of energy is used to increase the internal energy plus plus some amount of energy is used to do the work on the surrounding. हा थर्मोडायनॅमिक्स फर्स्ट लॉ. मग डेल्टा Q0 आहे, डेल्टा U0 आहे, म्हणजे 0 इज इक्वल टू 0 प्लस डेल्टा W. म्हणजे ह्याचा अर्थ वर्क डनची व्हॅल्यू किती झाली, 0. बघा, इनिशियल स्टेट सेमच आहेत दोन्ही केसमध्ये, फायनल स्टेट सुद्धा सेमच आहे. बघा, इथे पण P2 V2 T2 आहे, इथे सुद्धा P2 V2 T2 आहे. लक्षात येत आहे? म्हणजे इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट दोन्ही केसमध्ये सेम आहे. पण फर्स्ट केसमध्ये आपण जी हीट ऍड करत होतो ती स्लोली ऍड करत होतो, त्याच्यामुळे आपल्याला कुठला फंक्शन मिळाला, पाथ फंक्शन मध्ये मिळाला. कुठल्या फंक्शन मध्ये मिळालं, पाथ फंक्शन. पण इथे सडनली एक्सपान्शन झाले, म्हणजे ह्या केसमध्ये वर्क डनच 0 झालाय ना, कारण की इथे ह्या गॅसने कुठल्याही पिस्टनला ढकललेला नाही किंवा ह्या वॉलला सराउंडिंगच्या बाजूला असं ढकललेलं नाही, म्हणजे वर्क डनच केलेलं नाही, कुठलंही डिस्प्लेसमेंट नाही. इथे पिस्टनचा डिस्प्लेसमेंट झाला तसं इथे कुठलंही डिस्प्लेसमेंट नाही, म्हणजे इथे केलेलं वर्क डन हे काय झालं, 0. म्हणजे इथे फक्त आपल्याला काय मिळाले, इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट. म्हणजे आपल्याला फक्त इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट कुठल्या मार्गाने गेल्या, म्हणजे मला मगाशी सांगितलेल्या एक्झाम्पल प्रमाणे मला A सिटी माहिती आहे आणि B सिटी सुद्धा माहिती आहे. ओके, पण कुठल्या रोडने गेल्या हे माहितीच नाही, म्हणजे फक्त मला A सिटी माहिती आहे आणि B सिटी माहिती आहे. ओके, आणि A पासून B कडे जायचंय मला, म्हणजे मला मुंबईकडून पुण्याला जायचंय, पण मला रोडच माहिती नाही, फक्त मुंबई माहिती आणि पुणे माहिती, एवढंच फक्त मला माहिती आहे. बाकी कुठलीही कंडिशन माहित नाही, फक्त इनिशियल स्टेट माहिती आणि फायनल स्टेट. मध्ये कुठल्या रोडने जायचं हेच जर माहिती नसेल तर ह्याचा अर्थ ते केलेलं आपण ज्या मार्गाने जाऊ मग कदाचित आपण चुकू पण शकतो, बरोबर आहे ना. म्हणजेच इथे जर फक्त इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट जर असेल आणि हे जर सडनली एक्सपांड होत असेल त्यालाच आपण काय म्हणतो, टेम्परेचर चेंज होत नाही आणि एक्सपांड झाले त्यालाच आपण म्हणतो फ्री एक्सपान्शन. काय म्हणतो आपण त्याला, फ्री एक्सपान्शन. हे पुढे डिटेलमध्ये आपण डिस्कस करणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये, त्यावेळी लक्षात येईल. तर ह्या फ्री एक्सपान्शन मध्ये वर्क डनची व्हॅल्यू काय आली, 0.
म्हणजेच हे फक्त इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट मिळालं, वर्क डन किती आलं 0. पण इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट मध्ये जर आपल्याला असे नंबर ऑफ पॉइंट्स मिळाले तर आपण एखादा पाथ ड्रॉ करू शकतो आणि त्या पाथ वरून आपण पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह वर्क डन मेजर करू शकतो. म्हणजेच काय, द हीट ॲडेड इन द थर्मोडायनॅमिक सिस्टीम इज ऑल्सो ए पाथ फंक्शन. हे सुद्धा काय, पाथ फंक्शन. तर तुमच्या लक्षात आलं असेल थर्मोडायनॅमिक्स प्रोसेस म्हणजे काय, अशी प्रोसिजर की ज्याच्यामध्ये इनिशियल स्टेट ऑफ द सिस्टीम चेंज टू फायनल स्टेट, आणि ह्यालाच आपण काय म्हणतो थर्मोडायनॅमिक प्रोसेस. आणि ही जर प्रोसेस इन्फानाइटली स्लोली होत असेल तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो क्वासी-स्टॅटिक प्रोसेस. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं वर्क डन ड्युरिंग द थर्मोडायनॅमिक प्रोसेस इज ए path function and also the heat added in the thermodynamic process is also a path function. म्हणजे heat आणि work is both are the path function. लक्षात आलंय तुमच्या? ओके. तर बघा आता ह्याच्यानंतर आपण डिस्कस म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ थर्मोडायनॅमिक प्रोसेस, ह्या थर्मोडायनॅमिक प्रोसेसचे वेगवेगळे टाइप्स आहेत. आयसोथर्मल प्रोसेस, आयसोबारिक, त्याच्यानंतर आयसोकोरिक, ॲडियाबॅटिक, फ्री एक्सपान्शन, असे वेगवेगळे टाइप्स आहेत. तर ते टाइप्स आपण डिटेलमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.